28 जानेवारी 2026 अजित पवारांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. अजित पवारांच्या मृत्यूला आज 6 दिवस उलटलेले आहेत आणि या सगळ्यांनंतर आता हा घात होता की अपघात होता असा संशय व्यक्त केला जातोय. हा संशय कुणाकडून व्यक्त केला जातोय तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षामधल्याच नेत्यांनी हा संशय व्यक्त केलेला आहे. अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत की हा घात होता की अपघात होता. रोज नवीन धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत, खुलासे समोर येत आहेत. अशामध्येच एक पोस्ट आता व्हायरल होतीये. एका महिलेची ही पोस्ट ज्याच्यामध्ये ती माझा पती जिवंत असल्याचं म्हणतीये. नेमकं या महिलेला काय बोलायचं आहे? एक फोटो समोर आलेला आहे कॅप्टन सुमित कपूर यांचा. या फोटोवरून आता एक नवीन ट्विस्ट समोर आलेला आहे. नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे? आपला पती जिवंत असल्याचं ही महिला काय का म्हणतेय? नेमका तिचा पती कोण आहे? कॅप्टन सुमित कपूर यांच्याविषयी कुठला खुलासा समोर आलेला आहे? सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. नेमकं काय फॅक्ट चेक समोर आलेलं आहे, काय सत्य समोर आलेलं आहे, सगळं आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत. 28 जानेवारीला अजित पवारांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. अजित पवारांसोबत आणखी 4 जण या विमान अपघातामध्ये दगावले. एक फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी, अजित पवारांचा पीएसओ म्हणजे सुरक्षा रक्षक विदीप जाधव, त्याचबरोबर मुख्य पायलट असलेले सुमित कपूर आणि सह पायलट असलेल्या शामवी यांचा सुद्धा याच्यामध्ये मृत्यू झाला. आता मुख्य पायलट सुमित कपूर यांचा एक फोटो व्हायरल होतोय. स्क्रीनवर तुम्हाला एक फोटो दिसत असेल. एक यंग पायलट, एक यंग तुम्हाला इथे व्यक्ती दिसतीये. त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सुमित कपूर यांच्या नावानं हा फोटो अनेक माध्यमांनी चालवला. अनेक माध्यमांनी हा फोटो किंवा या फोटोमधील व्यक्ती सुमित कपूर असल्याचं म्हटलं. आता सुमित कपूर यांचा आणखीन एक फोटो समोर आलेला आहे. हा फोटो तुम्ही स्क्रीनवर पाहताय. आता एक व्हायरल पोस्ट समोर आलेली आहे. यामध्ये या महिलेनं माझा पती जिवंत असल्याचं सांगितलेलं आहे. नेमकं सत्य काय आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आता जसं की मी तुम्हाला सुरुवातीला एक फोटो स्क्रीनवर व्हायरल झालेला दाखवला. सुमित कपूर यांचा एक यंग व्यक्तीचा, एक यंग पायलटचा हा फोटो व्हायरल होतोय. हा व्हायरल होत असलेला फोटो सुमित कपूर यांचा नाहीये, तर हा फोटो आहे कॅप्टन साहिल मदान यांचा. आता मी असं का म्हणतेय तर स्वतः लिंक्डइन प्रोफाईल मध्ये इंडिया टुडेनं एक फॅक्ट चेक केलेला आहे आणि या फॅक्ट चेक मध्ये त्यांनी एक लिंक्डइन प्रोफाईल शोधलेला आहे. तुम्हाला स्क्रीनवर हे प्रोफाईल दिसतं. याच्यामध्ये बघा, हा फोटो हुबेहूब व्हायरल होत असलेल्या कॅप्टन सुमित कपूर नावाची व्यक्ती जो व्हायरल केला जातोय त्या फोटोशी मॅच होतोय. हा व्यक्ती सुमित कपूर नसून कॅप्टन साहिल मदान आहे. तुम्हाला दिसतंय स्क्रीनवर कॅप्टन साहिल मदान असं लिहिलेलं आहे. लिंक्डइन प्रोफाईल हे आहे. डिरेक्टर ॲट विनफ्ली एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता साहिल मदान यांच्या नावाने अनेक वृत्तवाहिन्यांनी कॅप्टन सुमित कपूर यांचा फोटो चालवला, पण सुमित कपूर यांचा फोटो वेगळा आहे. सुमित कपूर यांच्याविषयीचं सुद्धा ओरिजिनल अकाउंट मी तुम्हाला सांगणार आहे. हे जे अकाउंट आहे या साहिल मदान यांनी आधी VSR व्हेंचर्स जे कंपनी आहे, जे विमान आहे अजित पवारांच्या अपघातामध्ये ज्या विमानाचा चक्काचूर झाला त्या सुद्धा कंपनीसाठी काम केलेलं आहे. पण सध्या जसं की तुम्हाला या लिंक्डइन प्रोफाईलवर दिसतंय विनफ्ली एव्हिएशन इथे हे काम करतात आणि साहिल मदान यांचा हा फोटो आहे. आता हे आम्ही का स्पष्टपणे सांगू शकतो किंवा हे कन्फर्म कधी झालं तर याच्या पुढची स्लाइड बघा, याच्या पुढचा फोटो बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. DNA इंडिया यांनी एक न्यूज दिलेली होती अजित पवारांच्या अपघाताची, त्यांचं निधन झाल्याची. जो फोटो त्यांनी चालवलेला होता सुमित कपूर मधून, त्याच्यावर त्यांच्या एका युजरनं कमेंट केलेली आहे. त्यांची पत्नी ही युजर असल्याचं समजतंय. त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, प्लीज रिमूव्ह दिस न्यूज. कॅप्टन साहिल मदान इज माय हजबंड and he was not that in that aircraft. Please get your facts correct. त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा माझा पती आहे साहिल मदान आणि जो फोटो तुम्ही व्हायरल करताय तो चुकीचा आहे. आता कशावरून ही व्यक्ती साहिल मदान यांची पत्नीच आहे तर पुढची स्लाइड तुम्ही बघा. आम्ही या अकाउंटवर गेलो आणि इंडिया टुडेने जे फॅक्ट चेक केलेलं आहे त्यांनी त्या दिवशीची या व्यक्तीनं, ही जी महिला आहे ही मेकअप आर्टिस्ट आहे आणि या महिलेने एक स्टोरी टाकलेली आहे. ती स्टोरी सुद्धा तुम्हाला पुढे दिसेल. या स्टोरीमध्ये ही महिला म्हणतीये की लास्ट 24 hours has been very heavy on our family. My condolence to the families who are a victim of an ill-fated flight. त्यांनी असं म्हटलेलं आहे की गेले 24 तास आमच्यासाठी फार जड होते. जे काही लोक ज्यांनी आपलं जीवन गमावलेलं आहे या अपघातामध्ये त्याच्याकडून मी भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना अर्पण करते. पण याच्यामध्ये एक फोटो व्हायरल केला जातोय सुमित कपूर यांच्या नावाने.
तो फोटो चुकीचा आहे, तो फोटो माझ्या पतीचा आहे असं या महिलेनं म्हटलंय बघा. बट फॉर ऑल दोज कन्सर्न फॉर द कॅप्टन साहिल मदान, ही इज फाईन, ही वॉज नॉट ऑन द फ्लाईट. द पब्लिशर हॅव पब्लिश्ड हिज नेम विथ हिज फोटोज बाय मिस्टेक. त्यांनी सांगितलेलं आहे की चुकीची माहिती घेऊन किंवा चुकीच्या आधारे त्यांचा जो फोटो आहे तो व्हायरल केला गेला. आता एकूण आपण बघितलं तर या महिलेनं असं का म्हटलंय माझा पती जिवंत आहे, तर साहिल मदान यांचा फोटो व्हायरल केला जात होता कॅप्टन सुमित कपूर म्हणून, त्यामुळे या महिलेनं सांगितलेलं आहे की माझे पती जिवंत आहेत. आता राहिला प्रश्न कॅप्टन सुमित कपूर यांचा, तर त्यांच्या मुलीनं स्वतः इंस्टाग्राम अकाउंटवरून त्यांचा एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. त्यांच्यासोबतचे अनेक फोटो त्यांच्या मुलीनं शेअर केलेले आहेत. स्क्रीनवर तुम्ही एक व्हिडिओ पाहत असाल, एक अकाउंट तुमच्या समोर येईल. हे आहे कॅप्टन सुमित कपूर यांच्या मुलीचं. त्यांच्या मुलीनं हा व्हिडिओ शेअर केलाय बघा. आणि अनेक मोठे सेलिब्रिटीज असतील किंवा मोठे पॉलिटिशियन्स असतील यांच्यासोबत कॅप्टन सुमित कपूर यांनी काम केलेलं आहे. त्यांची मुलगी कॅप्शनमध्ये काय म्हणते बघा, आजच या त्यांच्या मुलीनं हा जो व्हिडिओ आहे तो शेअर केलेला आहे. तिने असं म्हटलेलं आहे की अनेक बड्या दिग्गजांसोबत किंवा बड्या सेलिब्रिटींसोबत माझ्या वडिलांनी काम केलेलं आहे. तिने पुढे असं सुद्धा म्हटलं, मी उडना चाहता हूं बस रुकना नहीं चाहता, असे माझे वडील म्हणायचे. मला त्यांच्या खूप अभिमान आहे त्यांचा, पण आज ते हयात नाहीयेत असं त्यांच्या मुलीनं म्हटलेलं आहे. आणि प्रियंका चोप्रा असेल, त्याचबरोबर अर्जुन कपूर असेल, आलिया भट असेल, जॅकलिन फर्नांडिस असेल, नितीन गडकरी असतील, यांच्यासोबत सुमित कपूर यांचे फोटोज त्यांच्या मुलीनं शेअर केलेले आहेत, तसे व्हिडिओ शेअर केलेले आहेत. एकूणच कॅप्टन सुमित कपूर यांना खूप मोठा एक्सपिरियन्स होता. जवळजवळ 16,000 तासांहून अधिक फ्लाईट चालवण्याचा त्यांना एक्सपिरियन्स होता. पण कॅप्टन सुमित कपूर यांच्याविषयी ही सुद्धा माहिती येते की त्यांना आदल्या दिवशीच समजलेलं होतं की त्यांना जायचं आहे अजित पवारांसोबत त्या फ्लाईटमध्ये. आधी दुसरा व्यक्ती किंवा दुसरा मुख्य पायलट जो होता तो अजित पवारांसोबत जाणार होता, पण ऐन वेळेला तो ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे कॅप्टन सुमित कपूर यांचं नाव ड्युटी लिस्टमध्ये टाकण्यात आलं. आणि एकूणच जर आपण बघितलं तर हा विमान अपघात झाला. DGCA या विमान अपघाताची चौकशी करते. अमोल मिटकरांनी स्वतः हे प्रश्न उपस्थित केले आहेत की DGCAने स्वतः 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिलेली होती, मग 5 मृतदेह कसे काय सापडले, 5 जणांचा मृत्यू झाल्याचं कसं काय समजलं. एकूणच या सगळ्यांबद्दल पुढे चौकशीमध्ये काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण जो फोटो व्हायरल होत होता त्याच्याबाबत हे फॅक्ट चेक करण्यात आलेलं होतं आणि तीच माहिती तुमच्या समोर ठेवण्याचा हा प्रयत्न होता. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.